च्या खासदारकीला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे। अपक्ष उमेदवार भरत शहांची ही याचिका आहे। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्या विजयाला आव्हान दिलेले आहे। निकाल 4 जून रोजी झालेल्या मतमोजणीत गैरप्रकार आणि बेकायदेशीरपणाचा आरोप करून पराभूत उमेदवार भरत शहा यांनी याचिका दाखल केलेली आहे। तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे निकाल रद्दबादल घोषित करण्याची मागणी हायकोर्टात याचिकेत केली आहे। वायकरांनी या मतदारसंघातून त्यांचे निकटचे शिवसेना प्रतिस्पर्धी अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात अवघ्या 48 मतांनी विजय मिळवला होता। हिंदू समाज पक्षाकडून शहा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि मतदारसंघात मतदान झालेल्या 9,54,939 मतांपैकी 937 मतं त्यांना मिळाली। शहांनी याचिकेत कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे निर्देश मागितलेले आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेत। राहुल, रवींद्र वायकरांच्या खासदारकीवरून अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, तर आता रवींद्र वायकरांच्या खासदारकीला न्यायालयात आव्हान देणारी याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे। भरत शहांची ही याचिका आहे, काय अधिकची माहिती या संदर्भात? खरं म्हणजे अमोल कीर्तीकर यांच्या वतीनं ही याचिका येईल असं वाटत होतं, परंतु अपक्ष हिंदू समाज पक्षाच्या उमेदवारानं ही याचिका 3-4 महत्वाच्या मुद्द्यावरती दाखल केलेली आहे। एक मुद्दा आहे तो म्हणजे ईव्हीएमच्या गैरवापराचा। त्यांचं असं मत आहे की या मतदान प्रक्रियेमध्ये ईव्हीएमचा गैरवापर झाला। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या वेळेला मतमोजणी झाली त्यावेळेला रवींद्र वायकर यांचे नातलग, त्यांचा मुलगा हा मतदान कक्षामध्ये उपस्थित होता आणि म्हणून या याचिकेत जो पुढे सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे ते म्हणजे सीसीटीव्ही फुटेज। कारण या मतदान प्रक्रियेमध्ये अवघ्या 48 मतांनी उमेदवार कसा विजयी झाला यानंतर जे आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यात सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्या अशी मागणी करण्यात आली होती, पण निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अशी कोर्टा व्यतिरिक्त आपल्याला सीसीटीव्ही फुटेज कुठेही देता येत नाहीत अशी भूमिका घेतली आणि म्हणून त्यातला एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्या। कारण ते व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम बरोबर मोबाईल कनेक्ट होता आणि त्यातनं ओटीपी घेऊन काही गैरव्यवहार करण्यात आले अशा पद्धतीचा जो आक्षेप आहे त्या आक्षेपाची त्याच वेळेला निश्चिती होईल की जेव्हा तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेजेस असतील। तर हे या याचिकेमध्ये मागण्यात आलेलं आहे। ईव्हीएमची विश्वासार्हता टिकवायची असेल तर या संदर्भामध्ये योग्य ते निर्देश देशाच्या निवडणूक आयोगाला द्या अशा पद्धतीची ही याचिका आहे। जनरली ज्या वेळेला निवडणूक याचिका बनतात त्यावेळेला दीर्घकाळ 5-5, 6-6 वर्ष त्या याचिका चालत असतात, परंतु यातलं हे संवेदनशील प्रकरण बघता मुंबई उच्च न्यायालय या संदर्भामध्ये काय लगोलगचे निर्देश देतं ते बघावे लागेल। अपक्ष उमेदवाराची ही याचिका आहे। अगदीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।